वापसीच्या मुद्द्यावर आडते आणि व्यापाऱ्यांचा वाद विकोपाला गेलाय। सोमवारी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी वापसीच्या मुद्द्यावरून डाळिंबाचे लिलाव बंद पाडले। लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग न घेतल्यास परवाने रद्द करण्यात येतील अशी नोटीस बाजार समितीने बजावल्यानंतर आता लिलाव सुरू झालेत। मात्र हा वाद डाळिंबाचे भाव पाडण्यासाठीच उभा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। हे आहे नाशिकचं शरदचंद्र पवार मार्केट। या ठिकाणी खास करून फळांचे लिलाव केले जातात। सोमवारी इथं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। याला कारण होतं व्यापारी आणि आडतदार यांच्यातला संघर्ष। नाशिक बाजार समितीत 10 आडतदार आणि 110 भाजीपाला, फळे आणि कांदा बटाट्याचे व्यापारी आहेत। शेतकऱ्यांकडून माल घेतल्यानंतर त्याची योग्य त्या व्यापाऱ्याला विक्री करणे आणि त्याचे पैसे शेतकऱ्याला मिळवून देणे ही पणन कायद्यानुसार आडतदाराची जबाबदारी असते। मात्र नाशिक बाजार समितीत गेल्या 25 वर्षांपासून वापसीची गुपचूप प्रथा सुरू आहे। आडतीतील काही आडत व्यापाऱ्याला देतो, या पद्धतीला वापसी असं म्हटलं जातं। आतापर्यंत शेतकऱ्यांकडून 8% आडत आकारली जात असे। त्यानुसार एकूण 8% आडतीतून आडतदाराला 6% कमिशन तर व्यापाऱ्याला 2% वापसी मिळत असे। पणन खात्याच्या नवीन आदेशानुसार आडत 6% करण्यात आल्यानंतर आडतदारांनी व्यापाऱ्यांना वापसी देणं बंद केलं। त्यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्यांनी सोमवारी लिलाव बंद ठेवले। पूर्वी आम्ही 8% आडत कापायचो, शेकडा 8%, आणि त्यातून साधारणतः आम्ही 2% व्यापाऱ्याला वापसी द्यायचो, रिटर्न कमिशन। आणि कॉम्पिटिशनचा मार्केट असल्यामुळे व्यापाऱ्यांना पण बाहेर पैसे बनवणं फार अवघड झालेलं आहे। ट्रान्सपोर्टचे याचे त्याचे सर्व त्यांचे भाडे वगैरे वाढलेले, मग ते साधारणतः एक मुद्दल भावाच्या हिशोबाने माल घेऊन ते 2% वरती त्यांचं समाधान ते मानायचे ते की जरी आपल्याला बाहेर पैसे नाही बनले पण माल टू माल हे करून ते 2% कमिशनच्या याच्यावरती त्या बेसवर धंदा करायचे ते। आता शासनाने 2% आडत कमी केल्यामुळे 6% आडत झाली। मग 6%त त्यांना 2% देणं आम्हाला परवडणार नाहीये। मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 2% कमिशन देऊ शकणार नाही। त्यामुळे त्यांनी ते म्हणे की आम्हाला जर 2% मिळालं नाही तर आम्हाला पण माल भरणं परवडणार नाही। या संदर्भात काही व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही व्यापाऱ्याने कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। मात्र लिलाव सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये मात्र आडत आणि व्यापाऱ्यांविषयी संतापाची भावना होती। अहो, मार्केट कमी झालं ना तर आहे ना, आडत सुद्धा जरी कमी झाली ना, मार्केट सुद्धा कमी झालं नाही तर माल कमीच विकला गेला ना, मग त्यांना 2 रुपये वापसी द्यायची काही गरजच नाही ना तशी। मग नियमानं मग मग 8% आडत झाली तर काय फरक पडत नाही। 1800 रुपये माल विकल्याच जातो ना तो। मग आज जर ह्यो माल 1600 रुपये आज विकलाय, ह्यो माल 1800 रुपये विकतो ना, तर मग त्यांना 8% आडत झाली तर काय अडचण नाही ना मग तशी। हो ना, 8% झाली तर काय अडचणच नाही शेतकऱ्यांना। शेतकरी काही म्हणतच नव्हते कालही बी। पिंपळगाव, बसवंत, सटाणा इथं मात्र फळांचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू होते। नाशिक मार्केटमध्ये सोमवारी डाळिंबाच्या 10,000 जाळ्या दाखल झाल्या। मंगळवारी 2,000 जाळ्या दाखल झालेल्या आहेत। म्हणजेच मार्केटमध्ये सुमारे 1 कोटींचा माल होता। या मालाचा लिलाव झाला, मात्र सोमवारी ज्या शेतकऱ्यांनी जाळ्या आणल्या त्यांच्या डाळिंबाच्या वजनात घट झाल्यानं त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला। व्यापाऱ्यांनी आडतदारांना मालाची लिलाव बंद केला, अचानक बंद केला। याचं निवेदन नाही, काहीच नाही, कुठलंच कोणाला काही माहिती नाही, काही नाही। आम्ही माल तोडला, माल आडतदाराच्या भिस्तीवर माल घेऊन आलो इथं। मग आडतदारांना व्यापाऱ्यांनी यांनी काय कळलं असेल त्यांचं त्यांनी बंद केलेलं आहे। मग तिथून पुढं आमची जर कमीत कमी आज हे 2 किलोला घट्ट आलेली, आज हा 2,000 रुपये जर माल गेला तर आमचा 2 किलो एका जाळी पाठीमागे जर माल घातला, आज किती रुपये घटले या लोकांचे, शेतकऱ्याचे। वापसी देणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारी लिलाव बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वतोपरी चुकीचा होता। मात्र समितीनं कारवाईचा बडगा उगारल्यानंतर व्यापाऱ्यांनी वापसी न घेता व्यवहार सुरू केले आहेत। हाच समजूतदारपणा सोमवारी दाखवला असता तर नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान टळलं असतं। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी झुंनरे, साम मराठी, नाशिक।